नमस्कार. मी सर्वात आधी इथे कांद्याच्या पातीची भाजी बनवत आहे. त्यासाठी कांद्याची पात मी साफ करून घेते. पिवळसर भाग मी काढून टाकते आणि कांद्याकडचा सफेद भाग वेगळा करून घेते. अशा प्रकारे मी भाजी साफ करून घेते आणि 5-6 वेळा पाण्यातनं धुवून घेते. भाजी धुवून झालेली आहे आणि पाणी निथळले. आता मी बारीक कापून घेते. पातीचा हिरवा भाग मी कापून घेते आणि पातीचा पांढरा भाग मी वेगळा कापून घेतलेला आहे. कढईत तेल घेऊन मी पातीच्या कांद्याचा पांढरा भाग मी परतून घेते. त्यात 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. परतून झाल्यावर मी थोडीशी हळद घालून पुन्हा एकदा परतून घेते. भाजीचा हिरवा भाग घालून सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. झाकण नाही लावायचे, नाहीतर भाजी पचपचित होईल. वरून खोबरं घालते. कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे. इथे मी फ्लावर घेतलेला आहे, तो मी साफ करून घेते. आणि असे पातळ पातळ तुकडे करून मी वेगळे ठेवते आणि उरलेले मी बारीक बारीक कापून घेते. भाजी कापून झालेली आहे. त्याला मी मीठ लावते आता आणि हळद घालून गरम पाणी ओतून बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेलं आहे मी. थोडंसं मीठ घालते. आता भाजी टाकल्यावर तेल बाहेर यायला नको म्हणून. फ्लावर आणि बटाटा परतून घेते. फ्लावर बटाटा परतून झालेला आहे. आता मी आलं आणि लसूण बारीक चिरलेले घालते आणि सगळं एकदा मिक्स करून घेते. आता बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून पुन्हा एकदा परतून घेते. आता एक टोमॅटो घातलेला आहे मोठा. गाजर आणि मटर घालते. हिंग घालते वरून. लाल मिरची पावडर, हळद घालून सगळं मिक्स करून घेते. आणि थोडंसं पाणी घालून मीठ घालते. झाकण लावून मी भाजी शिजायला ठेवते. 5 मिनिटांनी मी झाकण उघडते. बटाटा शिजलेला आहे. आता मी त्यात किचन किंग मसाला घालते आणि एक मोठा चमचा भावनगरी शेव घालून शेव बारीक करून मी भाजीमध्ये घालते. भाजीला चव पण छान लागते आणि घट्टपणा येतो. आता झाकण लावून मी पुन्हा एकदा वाफ काढून घेतलेली आहे. भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. फ्लावरची भाजी तयार आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं, लसूण बारीक चिरलेला, 2 सुक्या मिरच्या आणि हिंग घालून सगळं मी परतून घेते. आणि कांदा. आता वरती कढीपत्ता घालते, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळी फोडणी मी मिक्स करून घेते. टोमॅटो आणि मिरची घालून शिजून घेतलेली तुरीची डाळ घालते. घालून डाळ घोटून घेते. डाळीला उकळी आलेली आहे छान. आता मी वरून कोथिंबीर घालते. डाळ तयार आहे. इथे मी फ्लावरचे पातळ तुकडे करून घेतलेले. त्याला लाल मिरची पावडर, हळद, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्स करून घेते आणि फ्लावरच्या फोडींना लावून घेते. इथे रवा घेतलेला आहे मी. त्यात फ्लावरच्या फोडी घोळून घेते. रवा लावून झालेला आहे. इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. फ्लावरच्या फोडी मी फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने मी भाजून घेते. फ्लावरच्या फोडी तयार आहेत. आता मी सर्व करते. ची थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.